हिंदूंना शस्त्रे उचलण्यास प्रशासनानं भाग पाडू नये. आमदार संग्राम जगताप यांचा इशारा. स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर पुन्हा उपस्थित केले प्रश्नचिन्ह. राज्यात जर 8 महिन्यामध्ये तब्बल 37 हिंदूंच्या हत्या मुसलमान करत असतील तर राज्यात हिंदूंच्या सुरक्षिततेचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. भविष्यात जर या परिस्थितीमध्ये बदल झाला नाही तर प्रभू श्रीरामाचं धनुष्य, छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आणि हनुमानाची गदा उचलण्यास प्रशासनानं हिंदू समाजाला भाग पाडू नये असा गंभीर इशारा अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे. कर्जत रास्ता रोको प्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल झाल्यानं मी हे कार्य थांबवणार नसून अशा गुन्ह्यानं काही फरक पडत नाही. आंदोलन करणाऱ्यांचे कार्य स्वातंत्र्यपूर्व काळापासून थांबवण्याचा प्रयत्न चालू आहे, पण ते थांबलेलं नाही. त्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनास सांगू इच्छितो, अशा गुन्ह्यानं मी खचून न जाता धर्मासाठीचं काम चालूच ठेवणार आहे. धीरज परदेशी प्रकरणातही प्रशासनानं समोरच्यांना झुकतं माप दिलंय. पोलिसांनी अद्याप आरोपींची हिस्ट्री न सांगितल्यानं त्यांच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. पोलिसांनी जनतेची दिशाभूल न करता आरोपींची खरी हिस्ट्री न लपवता जनतेपुढे आणावी अशी मागणीही त्यांनी केली. आमदार संग्राम जगताप यांनी मंगळवारी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, कर्जत इथं महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना ज्या जिहाद्यानं केली त्याला अटक न करता तेथील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवरच पोलिसांनी गुन्हे दाखल केले. प्रतिमेच्या विटंबना घटनेच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देताच पोलिसांनी विटंबना करणाऱ्यांना अटक केली. घटना घडून 4-5 दिवस झाले तरी कडक कारवाई न करता माझ्यासह अनेक हिंदूंवर गुन्हे दाखल झाले. याचा अर्थ तेथील स्थानिक पोलिसांची भूमिका हिंदूंनाच टार्गेट करण्याची आहे. नगरमध्ये धीरज परदेशीची आणि सांगली इथे एका हिंदू पती पत्नीची हत्याही अत्यंत क्रूरतेनं करण्यात आली. जानेवारीपासून आजपर्यंत वारंवार अशा घटनांमध्ये राज्यामध्ये तब्बल 37 हिंदूंची हत्या मुसलमानांनी केली आहे. याचा अर्थ कुठेतरी हिंदूंनाच टार्गेट केलं जात आहे. या बाबतीत मी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन खरी वस्तुस्थिती सांगून हिंदू नागरिक आणि धर्मासाठी काम करणारेच आज सुरक्षित नाही आहे ही भूमिका मांडणार आहे. स्थानिक पोलीस प्रशासन कशा पद्धतीनं काम करत आहे याचीही वस्तुस्थितीही मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे. आमदार जगताप म्हणाले की कर्जत रास्ता रोको प्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याने मी हे कार्य थांबवणार नसून अशा गुन्ह्यानं काही फरक पडत नाही. आंदोलन करणाऱ्यांचे कार्य स्वातंत्र्यपूर्व काळापासून थांबवण्याचा प्रयत्न चालू आहे, पण ते थांबलेले नाहीत. त्यामुळं स्थानिक पोलीस प्रशासनास मी सांगू इच्छितो, अशा गुन्ह्यानं मी खचून न जाता धर्मासाठीचं काम चालूच ठेवणार आहे. धीरज परदेशी प्रकरणामध्ये प्रशासनानं आरोपींना झुकते माप दिले. पोलिसांनी अद्याप आरोपींची कुठलीच माहिती आणि त्यांची हिस्ट्री न सांगितल्यानं त्यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पोलिसांनी जनतेची दिशाभूल न करता आरोपींची खरी हिस्ट्री न लपवता जनतेपुढे आणावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.